खरी माहिती दिली म्हणून रेल्वेच्या पीआरओची बदली करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। पीआरओच्या माहितीने रेल्वेच्या सेल्फी बूथ उभारणीचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याचा दावाही काँग्रेसने केलाय। रेल्वे स्टेशनवरचा हा सेल्फी बूथ पहा। या सेल्फी पॉइंटनं एका प्रामाणिक रेल्वे अधिकाऱ्याचा बळी घेतलाय। सेल्फी पॉइंटची खरी किंमत सांगितल्यानं डॉक्टर शिवराज मानसपुरे या प्रामाणिक रेल्वे पीआरओची उचलबांगडी केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। डॉक्टर मानसपुरे हे मुंबई डिव्हिजनमध्ये पीआरओ होते। अमरावतीच्या अजय बोस यांनी माहितीच्या अधिकारात सेल्फी पॉइंटवर किती खर्च केला याची माहिती मागवली। डॉक्टर मानसपुरेंनी सेल्फी पॉइंट कंत्राटाची खरी माहिती आरटीआय अंतर्गत दिली। खरं तर मानसपुरे यांनी दिलेल्या माहितीनं रेल्वेतला सेल्फी पॉइंट घोटाळा उघडकीस आला होता। आरटीआय कागदपत्रानुसार एका सेल्फी पॉइंटसाठी जवळपास 6 ते 6.5 लाख रुपयांचा खर्च येत होता। मला सेंट्रल रेल्वेने माहिती दिलं की एक सेल्फी 6,25,000 असे उभारण्यात आली आहे आणि मला असं माहीत पडलं की जी सेल्फी उभारण्यात आली आहे त्याची किंमत बहुतेक 5 किंवा 10,000 असेल। तर याच्यामध्ये बरेच मोठा घोटाळा पण झालेला आहे। मानसपुरे यांच्यावर रेल्वेने अन्याय केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं। मानसपुरेंनी अप्रत्यक्षरित्या घोटाळा उघडकीस आणला, त्यामुळे सेल्फी बूथच्या कंत्राटाची ईडी कडून चौकशी करा अशी मागणी केली जातीये। आता माझी हे मागणी आहे की याचे हे सगळं प्रकरणात सीबीआय आणि ईडीने चौकशी करायला पाहिजे आणि जे का अधिकारी ज्यांनी हे केलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। प्रामाणिक अधिकाऱ्याला बक्षीसं दिली जातात, पण डॉक्टर मानसपुरे यांना खरी माहिती दिल्यानं बदलीचं बक्षीस देण्यात आलंय। रेल्वेला प्रामाणिक अधिकारी नकोयत का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।